आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात राज्यभरातील शिक्षक संघटना आता एकवटल्यात। रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयावर असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी समितीच्या वतीने मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। जुन्या शाळेचं बांधकाम होत नसल्यानं जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जानेफळ दाबाडी गावच्या ग्रामस्थांनी शाळेच्या गेटलाच कुलूप ठोकलं। जानेफळ दाबाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली आहे। शाळेचं नवीन बांधकाम करण्यात यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। याशिवाय 8वीत शिकणाऱ्या 200हून अधिक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त 6 शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। यामुळे शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। अहमदनगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत तिचा शारीरिक छळ केल्याची घटना समोर आली आहे। मूळची लोणी इथली राहणारी असणारी आणि नुकतंच 10वीत 70% गुण मिळून उत्तीर्ण झालेली ही मुलगी मामाच्या गावामध्ये सुट्टीसाठी आली होती। 26 मे रोजी 2 नराधमांनी या मुलीचं अपहरण केलं। त्यानंतर मुलीला गुंगीचं औषध देऊन सिगारेटचे चटके देत तिच्यावर अमानुष अत्याचार केला। या प्रकरणी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते पोलीस, नंतर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।